कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, ए दिव्या उठ चल। चंदन नको ना त्रास देऊ। काय ग, म्हणजे अजून दुखतंय का? दुखतंय आई ग, खूप दुखतंय। रात्री झोप पण लागली नाही, इतकं दुखतंय। बर, ए पण मला एक सांग दिव्या, मी तुला आता उठवायला आलो तर तू एकदम चटकन वळलीस आणि मी तुला विचारलं की अजूनही दुखतंय का, तर अचानक तुला दुखायला लागलं। नाही म्हणजे नेमकं काय चाललंय, काय तुला नक्की लागलंय ना की? आई म्हणजे तुला काय वाटतंय मी खोटं बोलतेय का? म्हणजे तुझं या अगोदरचं वागणं बघता अगदीच शक्य आहे तुझं असं वागणं। हे बरं आहे तुझं, कालपर्यंत तर ठीक होतास, आता अचानक बोलतोयस की मी खोटं बोलतेय वगैरे वगैरे। अरे बापरे, ह्याला खरंच शंका आली की काय? ह्याला खरं कळलं तर हा परत विश्वास ठेवणार नाही। जाऊ दे, तुला खोटं वाटतंय ना, मी करते सगळी कामं करते घरची। तू काय माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, इग्नोर कर मला, मी बघीन माझं माझं। आई गो देवा, कोणाला माझी पडली नाही रे। उतरा आता। बापरे शिवा, जमेल ना ग मला? उत्साहाच्या भरात म्हंटल खरं, आता भीती वाटते। अहो का नाही जमणार? इच्छा महत्वाची, तुमची इच्छा असायला पाहिजे। नाही इच्छा आहे, पण पडले बिडले तर पुन्हा उठायचं आणि मुळात पडणार आहे ही भीतीच डोक्यात ठेवायची नाही, एकदम चिल राहायचं। चला हे बघा, गाडी ऑन करायची, स्टँड काढायचा, सगळ्यात पहिले मारायची किक, मग दाबायचा क्लच। हा क्लच दाबला की मग टाकायचा पहिला गिअर। बरं, हा पहिला गिअर पुढे आहे, बाकीचे सगळे 3 गिअर आहेत ते मागे आहे। बरं, हा पहिला चिकते आधी सुरू केली आणि आता हळूहळू हळूहळू क्लच सोडायचा आणि गाडी रेस करायची। बरं, आता मी तुम्हाला दाखवते। हा गाडी चालू, पहिला गिअर टाकला, क्लच हळू सोडायचा आणि चालवायची गाडी। बरं, खरंच सोपी आहे, चला तुम्ही करून बघा। आली का ती वेळ? अरे सीताई माझ्या गुरुच्या पाया पडू दे मला। चला, हा गाडी उभी करा, बरं, स्टँड वरनं काढा, बस गाडी ऑन करा। आता काय करायचं? किक किक मारायची, करेक्ट किक मारा। जमलं की क्लच पकडला, पहिला गिअर टाकायचा। आता क्लच हळूहळू सोडायचा आणि गाडी रेस करायची, हळूहळू सगळं। हा चला, 1 2 3। नाही 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 नाही, टेन्शन घ्यायचं नाही, जमतंय तुम्हाला, जमतंय। परत परत आपण एकदा ट्राय करू। चला परत वा. किक। हा पाय दुखेला थोडासा, पण तुम्हाला कार चालवता येते ना, तसंच चालवायचं। तुम्ही तुम्ही किक मारा, जमेल तुम्हाला। कार मध्ये बॅलन्स असतो, ह्याच्यात बॅलन्सही करायला पण लागेल। तुम्हाला ते जमलं ना, मग हेही जमणार। करा परत परत परत, जमेल जमेल जमेल। हा परत गिअर मध्ये टाका। हा आता हळूहळू। सॉरी सीताई। चालतंय ग। आई साहब
चला चला. सीताई, भारी गाडी चालवली हा तुम्ही. म्हणजे मी आतापर्यंत कुणालाच एका दिवसात बाईक शिकताना बघितलेलं नाही. तुम्ही ते केलं. गुरु चांगला मिळाला ना. काहीतरी बोलता तुम्ही, असं काही नाही. अगं खरंच. थँक्यू. एवढ्याशासाठी मी गाडी शिकवली म्हणून. तुझ्यासाठी एवढंसं असेल, पण माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे शिव. आणि अशा गोष्टींमधला आनंद घ्यायला मला तू शिकवलंस. आज तू मला जे दिलेस ना, खूप मोठं आहे माझ्यासाठी. शिवा, तुला माहितीये, मला ना अशी बाईक शिकायची खूप इच्छा होती पूर्वीपासून. पण या सगळ्या रामरगाड्यात कधी अशी वेळच आली नाही. पण आज तू ती इच्छा पूर्ण केलीस. तिथे मला काय वाटतं माहितीये का, की कुठलीही गोष्ट करण्यासाठी ना वय इम्पॉर्टंट नसतं. तुम्हाला जर ती गोष्ट मनापासून करायची आहे ना, तर अख्ख्या जगात ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला कोणी अडवूच शकत नाही. खरं आहे, पण सगळ्यांना पटतं असं नाही ना ग हे. पण म्हणून तर आपण सगळ्यांना पटवून द्यायचं असतं, मग त्यांना विश्वास ठेवण्याला भाग पडतो. खरंय. सीताई, ती छान दिसतंय ना या टेकडीवरून सगळं. भारी वाटतंय. शिवा, कधी कधी काही गोष्टींमधलं सौंदर्य एखाद्याला का दिसतं माहितीये? कारण ती व्यक्ती ना खूप शांत आणि आतून समाधानी असते. म्हणजे जशी तू आहेस, शांत, समाधानी. म्हणजे म्हणूनच तुला हे सगळं सौंदर्य दिसू शकतं. आणि आज तू मला बाईक शिकवलीस, माझी इच्छा पूर्ण झाली. मला सुद्धा आतून असं शांत, समाधानी वाटते. तुझ्यामुळे माझा एक नवीन जन्म झाल्यासारखंच आहे. आणि म्हणूनच मलाही हे सौंदर्य दिसू शकते. बापरे. सीताई, मला ना अजून हे सगळं भारी दिसायला लागलं आता. बरं, पण चला आता घरी जायची वेळ झाली. जायला हवं ना. हो, गुढीपाडवा पण आहे, त्याची तयारी करायची आहे. चला चला चला. शिवा, गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष. एवढ्या वर्षात मी काय शिकलेच नाही असं नवीन. पण आज योगायोगाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिकले बाईक. ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवातच आहे. खरंय. चला. तुम्हाला चालवायचे? चालते की. चालवा. चला. तू आहेस ना मागे? अरे म्हणजे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.